नमस्कार मित्रांनो, स्मार्ट गुरुजी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। निपुण कृती कार्यक्रम, निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम आहे आणि त्या संदर्भातलं एक परिपत्रक आलं आहे 5 मार्च 2025 रोजी। तर या ठिकाणी हे परिपत्रक काय आहे आणि ते अगदी थोडक्यात आपण समजून घेणार आहोत। तर साक्षरता आणि संख्याज्ञान साध्य करणे ही शिक्षण व्यवस्थेची सर्वोच्च प्राथमिकता असेल असं त्याच्यात म्हटलेलं आहे आणि त्याप्रमाणे हे परिपत्रक काढलेले आहे 5/3/2025 म्हणजे 5 मार्च 2025 रोजी काढलेले आहे आणि त्याच्यामध्ये मुलांनी कोणत्या क्षमता त्यांना यायला पाहिजेत त्या संदर्भात हा कृती कार्यक्रम आखलेला आहे। 2026-27 पर्यंत दुसरीपर्यंतचे पायाभूत साक्षरता यांनी निर्धारित लक्ष केलेलं आहे की नाही हे याच्यामध्ये पाहिलं जाणार आहे। तसंच तिसरी, चौथी आणि पाचवी यांनी सुद्धा त्या ठिकाणी अभ्यासक्रम अभ्यासक्रमामधला जरा क्षमता असेल तर ती पूर्ण त्यांची झालेली आहे की नाही तर ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला करायचं आहे। या मार्च, एप्रिल आणि मे आणि जून 30 जूनपर्यंतचा हा कार्यक्रम आहे। तर याचे उद्दिष्ट काय आहेत तर 100% विद्यार्थ्यांनी साध्य करावं ही जरा अवघड बाब असल्यामुळे कमीत कमी 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांनी 75% विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रमात अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता द्यायला पाहिजेत। म्हणजे 75% विद्यार्थ्यांना 75% विद्यार्थ्यांना कृती कार्यक्रमात अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता यायला पाहिजे। म्हणजे 100 विद्यार्थी जे असतील तर त्यातले 75 विद्यार्थ्यांना या सगळ्याच्या सगळ्या क्षमता यायला हव्यात। सर्व माध्यमांच्या 2री ते 5वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू राहील हा कार्यक्रम आहे। तो 2री ते 5वी पर्यंत, 2री, 3री, 4थी आणि 5वी, 6वी ते 8वीच्यांना ज्यांना लागू करायचा असेल तो ऐच्छिक स्वरूपात असणार आहे। म्हणजे करायलाच पाहिजे असं काय नाही आहे। या विद्यार्थ्यांना प्रथम भाषा आणि गणित या विषयासाठी हा कार्यक्रम ठरवून देण्यात आलेला आहे आणि क्षमता प्राप्त होण्यासाठी याच्यामध्ये उपाययोजना कोणत्या कराव्यात हे सांगितलेलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये बघितलात तर तुम्ही एक पान आहे, त्या पानाच्या मागे जर परिशिष्ट 1, 2, 3 मध्ये सगळ्या क्षमता दिलेल्या आहेत आणि त्या क्षमता कोणते यायला पाहिजेत हे यामध्ये दिलेलं आहे। कृती कार्यक्रमचा कालावधी किती आहे तर 5 मार्चपासून 2025 ते 30 जून 2025 म्हणजे मार्च, एप्रिल, मे आणि जून म्हणजे जवळजवळ मार्च, एप्रिल, मे, जून म्हणजे 4 महिने त्या ठिकाणी हा कार्यक्रम आहे आणि याच्या संदर्भात शिक्षकांनी सगळ्या उपाययोजना करायच्या आहे आणि या सुट्टीच्या कालावधीत आपल्याला ते करायचं आहे आणि त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत तर शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालक यांनी सगळ्यांनी मिळून नियोजन करायचं आहे। फक्त शिक्षकांनीच करायचं नाही, सगळ्यांनी मिळून काय करायचं आहे, नियोजन करायचं आहे। आता सुट्टीचा कालावधी वापरायचा आहे त्याच्यामध्ये तर या ठिकाणी केल्लेबाबीचं विस्मरण होणार नाही, या कृतीचे कार्यक्रमाचे अपेक्षित ध्येय साध्य करता येईल यासाठी आपण काय करायचं आहे त्या ठिकाणी नियोजन करायचं आहे आणि जेणेकरून त्या ठिकाणी सगळ्यांचे शिक्षक आहेत आणि विद्यार्थी आणि त्याचे पालक या सगळ्यांमध्ये काय व्हायला पाहिजे, चर्चा व्हायला पाहिजे। आता कृती कार्यक्रम अंमलबजावणीचे सूक्ष्म नियोजन कसं होणार आहे तर ते आपण बघूया। तर अध्ययन क्षमता पडताळणीसाठी त्याने मागे जर परिपत्रक बघितलं तुम्ही तर परिपत्रकाच्या मागे 2 आणि 4 नंबरचं एक नमुना दिला आहे आणि त्या नमुन्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे तर पहिला जो नमुना दिला आहे तो 2रीसाठी आहे आणि दुसरा जो नमुना दिलेला आहे तो 3री, 4थी, 5वीसाठी आहे। त्याच्यामध्ये मुलाचं नाव आहे, त्याच्यामध्ये अध्ययन क्षमता आहे, कुठपर्यंत मुलगा पोहोचलेला आहे या संदर्भात काय दिलेली आहे, माहिती दिलेली आहे। असे 2 प्रकारचे स्तर आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येक येत आहे तो वापरायचाच आहे पण 2रीसाठी तो स्वतंत्र दिलेला आहे। आता काय करायचं आहे तर यावेळी विद्यार्थ्यांचे स्वतंत्र गट करू शकता तुम्ही आणि त्या ठिकाणी कामकाज करू शकता। म्हणजे विद्यार्थी स्वतंत्र गट करू शकता म्हणजे तुम्हाला गट जसे योग्य वाटेल। एखादा विद्यार्थी मागे असेल, त्याची एखाद्या विद्यार्थ्याची क्षमता पूर्ण झालेली असतील, काही मध्यम गटामध्ये असतील, असे गट करायचे आणि त्याप्रमाणे ते काय करायचं आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे। विद्यार्थ्याच्या शैक्षणिक क्षमतेनुसार स्वतंत्र गट तयार करून प्रत्येक गटाची एक गरज ओळखून साधनसामुग्री पुरवावी। म्हणजे गट समजा तुम्ही जर असं केलं त्याच्या क्षमतेनुसार तर त्याप्रमाणे त्याने साधन साहित्य काय करायला पाहिजे
पुरवायला पाहिजे. आता मी हे परिपत्रक आहे ते थोडक्यात तुम्हाला माहिती देतो, म्हणजे कमी वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त माहिती कशी मिळेल यासाठी प्रयत्न आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर समजा क्षमता एखाद्या विद्यार्थ्याने प्राप्त केल्या असतील तर चावडी वाचन घ्यायचं आहे, गणन क्रिया घ्यायची आहे, तर त्या संदर्भात पुढे आणखी माहिती दिलेली आहे. त्यानंतर 2री ते 5वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना नियमितपणे शिकवणाऱ्या शिक्षकांची विशेष आदेशाने शिक्षकांच्या नावासहित प्रत्येक वर्गासाठी नेमणूक मुख्याध्यापकांनी तात्काळ करावी. म्हणजे प्रत्येक वर्गासाठी कोण कोण शिक्षक असणार आहे तर नावनिहाय प्रत्येक वर्गासाठी नेमणूक मुख्याध्यापकांनी करायची आहे. म्हणजे 2रीचा वर्ग असेल तर त्याच्यासमोर शिक्षकाचं कोण शिक्षक त्याला मार्गदर्शन करणार आहे, 3रीसाठी कोण असणार आहे, 4थीसाठी कोण असणार आहे, त्याचं काय करायचं आहे, त्याचं नाव लिहून तसं त्याची काय करायचे नेमणूक द्यायचा आदेश द्यायचा आहे मुख्याध्यापकांना. या कृती कार्यक्रमांतर्गत शिक्षकांनी आपल्या वर्गाचा अपेक्षित अध्ययन स्तर घोषित करायचा आहे. आता अध्ययन स्तर घोषित करण्यासाठी आता त्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे 2रीसाठी मी सांगितलं एक वेगळं आहे आणि 3री 4थी 5वीसाठी वेगळं आहे. त्याच्यामध्ये मुलाचं नाव लिहून तो मुलगा कोणत्या स्तरापर्यंत आहे ते माहिती घ्यायची आहे आणि विद्या समीक्षा केंद्र म्हणजे VSK त्या ठिकाणी आदेशान्वये मुख्याध्यापकाने ऑनलाईन स्वरूपात माहिती द्यायची आहे. म्हणजे आपल्याला माहिती पहिल्यांदा सुरुवातीला ती भरावी लागणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघितलात तर ही सगळी माहिती तुम्हाला बोर्डवर नोंद करायची आहे. 30 जून 2025 पर्यंत या कृती कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा अपेक्षित अंतिम अध्ययन स्तर प्राप्त झाला आहे याची नोंदसुद्धा या ठिकाणी बोर्डवर आपल्याला करायची आहे. त्याच्यानंतर काय करण्याची आवश्यकता नाही, कारण हा कार्यक्रम आपला 4 महिन्याचा आहे. मार्च, एप्रिल, मे आणि जून सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचा अपेक्षित अंतिम अध्ययन स्तर प्राप्त झाला नाही त्या विद्यार्थ्यांच्या नोंदी पुढील तारखांना वरील संकेतस्थळावर बोर्ड यावर करायच्या आहेत. म्हणजे बघा पुढे काय सांगितलं त्यांनी, तर ज्या क्षमता ज्यांना प्राप्त झालेल्या नाहीत पुढे तर 20 मार्च, 5 एप्रिल, आता 20 मार्च नंतर 5 एप्रिल आलं बघा, त्याच्यानंतर 20 एप्रिल, त्याच्यानंतर 5 मे आणि 15 जून आणि 30 जून याची आकडेवारी त्या ठिकाणी काय करणार आहे तर जिल्हानिहाय जाहीर केली जाणार आहे. जेव्हा तुम्ही भरणार त्यावेळी भरल्याच्या नंतर कुठल्या शाळेमध्ये, कुठल्या केंद्रामध्ये, कुठल्या बीटमध्ये किती मुलं मागे पडलेली आहेत किंवा ह्या संदर्भात तिथे माहिती ही दिली जाणार, कारण तुम्हीच ती माहिती भरली जाणार, त्यामुळे ती आकडेवारी साहजिकच ती काय होणार आहे फ्लॅश होणार आहे. कृती कार्यक्रम सुरू झाल्यानंतर 30 जून 2025 पर्यंत शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून अपेक्षित विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित क्षमता जेव्हा प्राप्त केल्या असतील त्याचवेळी विद्या समीक्षा केंद्र यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या स्तरावर उद्दिष्ट साध्य झाल्याचं घोषित करायचं आहे. जर आपण तशी नोंद केली बाबा मुलांना हे अध्ययन स्तर प्राप्त झाले तरच त्यांनी काय करायचं आहे त्या ठिकाणी त्या शाळेला किंवा त्या विद्यार्थ्याला ती क्षमता प्राप्त झाली असं त्यांनी घोषित करायचं आहे. आता त्यांनी काही गोष्टी आपल्याला सूचित केलेल्या त्या शिक्षकांसाठी, तर सुट्ट्या मिळाव्यात याची एप्रिलमध्येच घाईत समजा त्याला क्षमता प्राप्त झाली म्हणून घोषित करायचं नाही. म्हणजे आता सुट्ट्या पडणार ना ज्यावेळी मेमध्ये, मग असं काही विद्यार्थ्यांना आपण अगोदरच घोषित केलं क्षमता प्राप्त नसताना, क्षमता प्राप्त असल्यानंतर घोषित केलं तर ते काही गोष्टी चुकीची नाही आहे, पण क्षमता प्राप्त नाहीत आणि आपण अगोदरच घोषित केलं तर चालणार नाही आहे. आणि काही विद्यार्थी असे आहेत की मागे पडणारे आहेत, त्यांना ते मार्गदर्शनसुद्धा आपल्याला ते सुट्टीच्या कालावधीत करायचं आहे आणि वेळोवेळी त्यांचा सराव मात्र घेणं गरजेचं आहे. आता पुढचं बघूया अंतिम मूल्यांकन म्हणजे काय. तर घोषित केलेल्या प्रत्येक वर्गाला पर्यवेक्षित यंत्रणेमार्फत त्वरित भेट द्यायची. आता एखाद्या शाळेतील विद्यार्थी किंवा काही मुलं असतील त्यांना घोषित केलं की त्यांनी क्षमता सगळ्या प्राप्त केल्यात, तर लगेच काय करणार जेव्हा तुम्ही घोषित करणार तेव्हा पर्यवेक्षण यंत्र येणार आणि खरोखरच त्यांनी ते साध्य केले आहे की नाही हे मात्र नक्की बघणार आहे. आणि पर्यवेक्षण यंत्रणा जी येणार आहे ते कोण असतील, केंद्रप्रमुख असतील, विस्तार अधिकारी असतील, गट शिक्षण अधिकारी असतील, शिक्षण अधिकारी असतील, तर त्यांनी सुद्धा जेव्हा भेट देणार आहेत तेव्हा ते काय करणार आहेत बोर्डवर त्याची नोंद करणार आहे. आणि 15 जुलै 2025 अखेर त्या सर्व भेटी काय करायच्या आहेत पूर्ण करायच्या आहेत. म्हणजे 30 जूनपर्यंत सगळी आपली माहिती त्या ठिकाणी जाणार आहे. आणि त्या ठिकाणी जर शेवटचा दिवस म्हणजे 30 जून असणार आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा
जर तुमच्या क्षमता प्राप्त झालेल्या आहेत तसं तुम्ही जर त्या ठिकाणी दाखवलं तुमच्या भेटी होणार आहेत आणि प्रत्यक्ष त्याची काय होणार आहे, पाहणी होणार आहे. आता या ठिकाणी समजा एखाद्या विद्यार्थ्याने चांगले गुण प्राप्त केले, क्षमता प्राप्त केले, त्यांचं कौतुकसुद्धा या ठिकाणी होणार आहे. आणि तसंच आता या ठिकाणी बघा की VSK म्हणजे विद्या समीक्षा केंद्र संबंधित शिक्षकांनी केलेली नाही, म्हणजे समजा घोषणाच केलेली नाही या संदर्भात, तर त्या वर्गावर या कृती कार्यक्रमाव्यतिरिक्त दुसरा कुठलाही कार्यक्रम लागू होणार नाही. म्हणजे कुठलाच कार्यक्रम लागू होणार नाही याचा अर्थ काय, तर हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे, म्हणजे तोच कार्यक्रम सगळ्यांनी घ्यायचाच आहे. लोकसहभाग व सामाजिक अंकेक्षण. आता लोकसहभाग म्हणजे सदर कृती कार्यक्रमातील कालावधीत 15 दिवसांनी गाव पातळीवर चावडी वाचन घ्यायचे. 15 दिवसांनी आपल्याला काय करायचं आहे, चावडी वाचन मात्र घ्यायचं आहे. आणि गणन, चावडी वाचन आणि गणन म्हणजे भाषा विषयाचं चावडी वाचन आणि गणन हे गणिताचं कार्यक्रम राज्यस्तरावर नेमून दिलेल्या तारखांना आयोजित करण्यात यावा. तर मग अशी तारखा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्या ठिकाणी नागरिक पालक यांना आमंत्रित मात्र करायचं आहे. शहरी भागामध्ये शाळा व्यवस्थापन समितीमध्ये या ठिकाणी ते कार्यक्रम घ्यायचा आहे. एखाद्या वर्गाने अपेक्षित अध्ययन स्तर प्राप्त केला असेल तर त्यांना अशा कार्यक्रमाचे आयोजन 30/3/2025 कधी आधीही करता येईल. समजा काही शाळांचे काही अध्ययन क्षमता मुलं हुशार असतात, त्यांनी प्राप्त केलेली असतील, तर त्याच्या अगोदर सुद्धा हा कार्यक्रम तुम्ही चावडी वाचन घेऊ शकता. आणि या ठिकाणी जेव्हा ग्रामसभेमध्ये सुद्धा चावडी वाचन घ्यायचं आहे आपल्याला 1 मेला. हे लक्षात ठेवा की 1 मेला चावडी वाचन आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. याचा अहवाल मुख्याध्यापकांनी सादर करायचा आहे. ग्रामसेवकांचं तुम्हाला सहकार्य घ्यायचं आहे. चावडी वाचन कार्यक्रमामध्ये अध्ययन क्षमता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे वाचन घ्यायचं, गणन घ्यायचं आहे. आणि क्षमता समजा एखाद्या विद्यार्थ्याने प्राप्त केलेले नसतील, आता गणन केलेले नसतील, तर त्याला त्या ठिकाणी चावडी वाचनात घ्यायचं नाही. एक लक्षात ठेवायचं की जी मुलं मागे आहेत त्यांना मुद्दाम चावडी वाचनात घ्यायचं नाही. ज्यांच्या क्षमता प्राप्त झाल्या आहेत त्यांनाच फक्त घ्या, सगळ्यांना घेऊ नका. आणि या ठिकाणी आपण सुशिक्षित स्वयंसेवकाची सुद्धा या ठिकाणी मदत घेऊ शकतो. आता याच्यामध्ये सुलभीकरणामध्ये काय दिले आहे, तर राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेकडून या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ, कार्यपुस्तिका या संदर्भात याच्यापूर्वी प्राप्त करून दिलेल्या आहेत. ते MAA.AC.in याच्यावर सगळ्या उपलब्ध आहेत. आणि तिथून जर जास्त माहिती पाहिजे असेल तर याच्यावर तुम्हाला मिळू शकते. त्याच्यानंतर त्यांनी काही गोष्टी अशा सांगितल्या आहेत की प्रशिक्षणातून शिक्षकांना आपल्या वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी खालील 6 पायऱ्या सुचवल्या आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने करण्यासाठी म्हणजे व्यवस्थापन, वेळेचं व्यवस्थापन कसं करायचं, तर व्यवस्थापन करायची काही वेळात वेळसुद्धा तुम्हाला अपुरा पडत असेल तर विद्यार्थ्यांना स्वतः शिकण्यास प्रेरित करायचं आहे, शिकण्यास आव्हान द्यायचं आहे, उपक्रम राबवायचे आहेत, जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करायचा मुलाच्या, तंत्रज्ञानाचा उपयोग करा. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या शिकण्याची गती वाढवायची. आता या ठिकाणी त्यांनी काय सांगितलंय ते बघूया आपण पुढे. त्रुटी दूर करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची गरज पाहून विद्यार्थीने योग्य त्या उपाययोजना आपल्याला करायच्या आहेत. शिक्षकांनी शाळांना प्रशस्तीपत्रक सुद्धा या ठिकाणी द्यायचं त्यांनी सांगितलेलं आहे. विविध कालावधीत या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययन स्तर गाठणाऱ्या शाळा व शिक्षकांना प्रशस्तीपत्रक दिलेलं आहे. उत्कृष्ट कामकाज करणारे जर क्षेत्रीय अधिकारी असतील, भेट देणारे अधिकारी असतील तर त्यांना सुद्धा या ठिकाणी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. ज्या शाळा शिक्षक कालावधीत अपेक्षित उद्दिष्टे साध्य करणार नाहीत अशा शिक्षकांकडे विशेष प्रशासकीय अध्ययनात्मक लक्ष देण्यात येणार. म्हणजे जे उद्दिष्ट साध्य करणार नाहीत, मुलांच्या क्षमता पुऱ्या ज्यांच्या नसतील, त्यामुळे त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे असं त्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे. नव्याने शाळेत समजा मुलं दाखल झाली असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही, तर त्यांच्याकडून सुद्धा क्षमता प्राप्त करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर शिक्षण परिषद संदर्भात सांगितलंय. मार्च, एप्रिल, मे व जून या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जर शिक्षण परिषद घेतली तर शिक्षण परिषदेमध्ये हा विषय मात्र घेणे अनिवार्य ठरेल. शाळा भेटी करताना पर्यवेक्षी यंत्रणा मुद्द्यांकडे प्रामुख्याने लक्ष केंद्रित करावे. म्हणजे शाळा भेटी जेव्हा करत असतील, केंद्रीय प्रमुख असतील, विस्तार अधिकारी करत असतील, गट शिक्षणाधिकारी, तर त्या ठिकाणी त्यांनी पहिल्यांदा हा कृती कार्यक्रम आहे त्याचा उल्लेख मात्र करणं गरजेचं आहे. ते मार्गदर्शन करायचं आहे, शिक्षकांना सूचना द्यायच्या आहेत. आता यासाठी जबाबदार घटक कोण आहेत तर विद्या समीक्षा केंद्र, शिक्षक,
जे आपण जे मार्गदर्शन करणार आहोत ते मुख्याध्यापक याच्यापूर्वी सांगितले त्यांची जबाबदारी, त्यांचं आवडी वाचन, गणन क्रिया सगळ्या गोष्टी या ठिकाणी घ्यायच्या आहेत. पर्यवेक्षी यंत्रणा आहेत, त्यांनी काय काय सांगितले ते बघूया. पर्यवेक्षी यंत्रणेला तर वाचन व गणन क्षमता सर्वजण प्राप्त आहेत, त्यासाठी सातत्याने खातरजमा करायची. सातत्याने म्हणजे काय, त्यांना व्हिजिटसारख्या कराव्या लागतील आणि त्या ठिकाणी ते पाहावं लागणार आहे. आणि 5 शाळांना भेट देऊन म्हणजे अध्ययन स्तर प्राप्त न झालेल्या 5 शाळांना भेट देऊन शिक्षकांना सहाय्य मात्र करायचं आहे, अडचणी त्यांच्या दूर करायच्या आहेत. अशा प्रकारे प्रत्येकाचं हे काम आहेच. तसं राज्य शैक्षणिक संस्था प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र तसंच आयुक्त यांचंसुद्धा या ठिकाणी नेहमी काय काटेकोर विहित मुद्दित यशस्वी अंमलबजावणी होईल की नाही यासाठी ते पाहणी मात्र करणार आहेत. आणि परिपत्रकामध्ये तुम्ही जर बघितलं तर पान नंबर जर 9 पाहिलं तर 9वर तुम्ही दुसरीसाठी ज्या क्षमता दिलेल्या आहेत त्या वाचनासाठी म्हणजे भाषेसाठी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर 9 नंबर पानावर 10 नंबर पानावर जर गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला बघितलं तर लेखनासाठी दिल्यात आणि संख्याज्ञान न्यूमरसी आणि संख्येवरील क्रिया म्हणजे संख्याज्ञान म्हणजे संख्याज्ञानबद्दल माहिती आणि न्यूमरसी संख्येवरील क्रिया म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार वजाबाकीपर्यंत या ठिकाणी दिलेले आहेत. वजाबाकी आणि बेरीज असं या ठिकाणी फक्त एवढंच दिसते आपल्याला दुसरीसाठी. सोपे शब्द म्हणजे काय, सोपी जोडाक्षर म्हणजे काय. त्याच्यानंतर पान नंबरचं जर तुम्ही 12वर गेलं तर त्या ठिकाणी मग अशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी की त्यांचा जो नमुना दिला आहे पडताळणीचा तो दुसरीसाठी दिलेला आहे. त्यानंतर पान नंबर 13वर गेला तर 3री 4थी 5वीसाठी एकच दिलेलं आहे. भाषेसाठी सोपे शब्द जोडाक्षर शब्द या संदर्भातलं कृती कार्यक्रमात अध्ययन क्षमता कोणत्या घ्यायच्या आहेत, लेखन पण त्याच्यासाठी आहे. त्याच्यानंतर जर पान नंबर पुढे जर गेलात 14वर गेलात तर संख्याज्ञान न्यूमरसी आणि संख्येवरील क्रिया हे 15 पानावर त्या ठिकाणी दिसतात. त्यांना अंक पण दिलेले आहेत. त्यानंतर सोपे शब्द म्हणजे काय 3री ते 5वीसाठी म्हणजे काय हे समजून घ्यायला आहे. दुसरीसाठी वेगळे, 3री ते 5वीसाठी वेगळे आणि सोपी जोडाक्षर म्हणजे काय हे समजून सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर मग सांगितल्याप्रमाणे जसं दुसरीसाठी स्वतंत्र दिलं आहे, स्वतंत्र जसा पडताळणी नमुना दिला आहे तसंच या ठिकाणी 3री 4थी आणि 5वी यासाठी स्वतंत्र पडताळणीचा नमुना या ठिकाणी 17 पानावर दिला आहे. अशा प्रकारे हे परिपत्रक 17 पानाचं आहे आणि थोडक्यात जास्तीत सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. याप्रमाणे जर अंमलबजावणी केली तर आपण या ठिकाणी क्षमता मुलांच्या चांगल्या पूर्ण करू शकतो. धन्यवाद.